ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मैनावती अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेले आहे. ऑफिस पाहून तिला खूपच आनंद झालेला आहे. तिथल्या वस्तू पाहून तिला आनंद झाला आहे. चाकाची खुर्ची, अरे वा, मी बसून बघू का ग सायली ह्याच्यावर, असं म्हणून ती त्या खुर्चीवर बसलेली आहे. अर्जुन आणि सायली तिच्याकडे पाहतायत, पण अजून मैनावतीने त्या व्यक्तीकडे बघितलेलं नाही आहे, ज्या व्यक्तीकडे तिने प्रियाला म्हणजेच बबलीला लहानपणी विकलेलं होतं. आणि अचानक तिचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आणि तिचा आनंद एका क्षणात विरून जातो. ती लगेच सायलीला म्हणते, "सायले, अगं, सगळं ऑफिस बघितलं बरं का. आता मला काय वाटतंय, आपण ती चप्पल आणायची ना, आपल्याला तिकडं जायचं होतं ना, आपण तिकडं जाऊया." सायली आणि अर्जुन यांना समजतं की तिचा मूड एका क्षणात बदललेला आहे. कारण ऑफिसमध्ये असलेल्या त्या व्यक्तीला पाहिल्यावर मैनावती घाबरून गेलेली आहे. अर्जुन म्हणतोय, "अहो बसा, तुम्हाला ही चाकाची खुर्ची आवडते ना, जरा बसा आणि बघा." तेव्हा मैनावती म्हणते, "हो, बसले आणि बघितलं बरं का, पण आता चल बरं सायली, जायचं आहे ना आपल्याला, तू म्हणली होतीस ना ती चप्पल घ्यायची." सायली म्हणते, "अगं घेऊया, चप्पल घेऊया, आपण सगळं घेऊया. अगोदर बस जरा, बोल आणि मग आपण निघूया." पण आता मैनावतीला तिथं थांबण्याची देखील इच्छा नाही आहे. कारण बबलीला लहानपणी विकलेली बाई आपल्याला काय प्रश्न विचारेल आणि आपलं कोणतं सत्य या दोघांच्या समोर आणून ठेवेल, काहीच सांगता येत नाही. त्यामुळं ते पळापळ करायला लागलेले आहे. ती म्हणते, "झालं अगं, इथलं माझं सगळं बघून झालंय. आता मला इथं थांबायची इच्छाच राहिलेली नाही." अर्जुन मात्र त्यांना बसायला सांगतोय, तर सायली हाताला धरून तिला खाली बसवत आहे. आणि आता मैनावतीला कळलंय की आपलं काही खरं नाहीये. या दोघांनी आपल्याला अगदी ट्रॅपमध्ये पकडलेलं आहे. उंदीर जसा ट्रॅपमध्ये सापडतो तसं आपण या ट्रॅपमध्ये अडकून बसलेलो आहे हे तिला समजत असतं आणि तिला काही करून तिथून पळून जायचं असतं. आता अर्जुन विचारतो, "या ज्या इथं उभारलेल्या व्यक्ती आहेत, महिला आहेत, त्यांना तुम्ही ओळखता का?" मैनावती तिच्याकडे पाहते आणि म्हणते, "या? या कोण आहेत? मी? मी नाही ओळखलेलं. अहो माझा काय संबंध? मी ह्यांना आजच बघतेय. कोण हो तुम्ही?" असं म्हणून मैनावती आता असं आणते की जसं काही तिला ही व्यक्ती कोण आहे हे काही माहिती नाही आहे. आणि ती सायलीला सांगू लागते, "अगं सायले, मी म्हणलं ना तुला, मला नाही माहिती. काय संबंध आहे ह्यांचा आणि माझा? आणि मी कशाला ओळखू ह्यांना? बरं चल बरं आता. झालंय ना आपलं इथलं सगळं सांगून झालंय. चल आपण जाऊया." असं म्हणून ती पळ काढत असते. ती व्यक्ती अतिशय रागाने मैनावतीकडे पाहत असते. कारण मैनावती काय आहे हे तिला चांगलं माहिती आहे. सायली म्हणते, "अगं नीट बघ, व्यवस्थित बघितलं ना तर तुझ्या लक्षात येतील जुन्या काही गोष्टी." तेव्हा मैनावती म्हणते, "कसली गोष्ट?" सायली सांगते, "कसली गोष्ट? लहानपणी तू मला यांच्याजवळ ठेवलं होतंस आणि त्या मोबदल्यात पैसे घेतले होतेस. ही गोष्ट तुला आठवत नाहीये का?" असं म्हणल्यावर मैन्याने आता ड्रामा करायला सुरुवात केलेली आहे. "अरे माझ्या कर्मा, हेच आता ऐकायचं राहिलं होतं का? अरे, अरे, अरे बाबा, नाही गं, नाही सायल्या, असं कसं करेल गं, एवढीशी चिमुरडी तू, आणि असं कसं करेल मी तुझ्याबरोबर? अगं 9 महिने पोटात वाढवलंय सायले मी तुला, आणि तुला असल्या एका बाईजवळ ठेवून जाईल आणि त्याच्या बदल्यात पैसे घेईल? काय पण कसं बोलतेस गं? नाही, नाही सायले, तुला कोणीतरी खोटं सांगितलंय, काहीतरी चुकीचं तुला समजलंय. मी असं कधीच करणार नाही." असं म्हणून आता तिने चांगला ड्रामा करायला सुरुवात केलेली आहे. पण आता ती आलेली महिला पुरती चिडलेली आहे आणि मैनावतीच्या अक्षरशः अंगावर जात ती म्हणते, "ए मैने, तुझे सगळे धंदे चांगले माहीत आहेत मला. कशाला लागलीस गं खोटं बोलायला? मी स्वतः त्या पोरीच्या मोबदल्यात तुला पैसे दिलेले आहेत आणि त्यामुळेच तर ते टेलरिंगचं दुकान काढलंस. नाहीतर तुझ्याकडे होते का दमडी तरी? म्हणून बाकीच्या पोरींना तू सांभाळू शकली. आणि ही पोरगी तुझी अतिशय चट होती. माझ्याकडचं काम सोडून गेली ना पळून. तुम्ही दोघी पण कसल्या आहेत ना, ते मला चांगलं माहिती आहे." असं म्हणून मैनाची चांगलीच तिने फिरकी घेतलेली आहे. मैनाची बोबडीच ओढली आहे. मैना नुसतं तिला को 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 कोण गं तू? आणि काय संबंध तुझा आणि माझा? खोटं का बोलायला लागलीस माझ्या पोरीला? आणि का असं सांगायला लागली आहे? अगं सायली, मी तुला सांगते, हिला ना, हिला कुणीतरी पैसे दिलेले आहेत आणि त्यामुळेच ही सगळं खोटं बोलायला लागलेली आहे. मी तुला 100% सांगते. ही बाई कोण आहे मला माहिती नाही. अगं हिचा माझा काय संबंध? आणि मी असं करेल का? मी तुला विकेल का? अगं कसलं बोलते ही, घाणेरडं अभद्र आहे. नाही, नाही, नाही बाबा, माझ्या कर्मा, अरे कशाला मला इथं आणलंस? मी ह्याच्या अगोदर मेले का नाही? असं म्हणून तिने आता मोठा ड्रामा करायला सुरुवात केलेली आहे. अर्जुनला देखील समजतंय की मैना ड्रामा करू लागलेला आहे
आणि तेथे उभारलेली ती महिला या दोघांना म्हणजे सायली अर्जुनला सांगते, की "अहो, ही एक नंबरची खोटारडी बाई आहे. तुम्ही तिचं काहीही ऐकू नका. हिने स्वतः माझ्याकडं या छोट्या बबलीला ठेवलेलं होतं. त्या मोबदल्यात पैसे घेतलेले होते आणि आता ती सरळ-सरळ त्या गोष्टी नाकारते आहे." तेव्हा मैना अक्षरशः रडून गोंधळ घालून म्हणते, "नाही हो, नाही. मी आता कसं तुम्हाला पटवून देऊ? आता माझ्याकडं काय पुरावा नाही. पण नाही, मी हिच्याकडनं एक पैका देखील घेतलेला नाही. माझा हिचा काही संबंध नाही. ही कोण आहे बाई तेच मला माहिती नाही आहे. पण मी असं का करेल? अहो, आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहेत. खोटं बोलणार नाही, चोरी करणार नाही, कोणाच्या नादी लागणार नाही." असं म्हणून ते ड्रामा करू लागली आहे. तर ती महिला भलतीच चिडली आणि म्हणते, "अगं मैने, बंद कर तुझी नाटकं. तुला काय वाटतंय तुझ्या नाटकाला फसणार आहे का मी?" "अगं अजिबात फसणार नाही. तू कसली बाई आहेस ना, ते सगळं मला चांगलं माहिती आहे. पैसे घेऊन पोरीला विकून निघून गेलीस. तुला जरा लाज वाटली नाही चिमुरड्या पोरीला माझ्याकडे ठेवायला? आणि आता सरळ-सरळ म्हणते की मी नव्हते ठेवलेलं. आता काही खोटं बोलू नकोस. सांग सगळ्यांना खरं." सगळं ऐकल्यानंतर मैनावती अक्षरशः अस्वस्थ झालेली आहे. तिला घाम फुटलेला आहे. काय करावं ते सुधरत नाहीये आणि तिने लगेच अर्जुनचे जाऊन पायच धरलेले आहेत. अर्जुनला ते म्हणते, "आता तुम्ही जोपर्यंत म्हणत नाहीत की माझा तुमच्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. या बाईला सांगा की गप्प बसायला. ही माझ्यावर नाही तसले आरोप करायला लागलेले आहे. माझ्याकडं कोणता पुरावा नाही हो, नाहीतर मी पुरावाच दिला असता. पण आता माझ्याकडं काहीच पुरावा नाही आहे. पण मी तुमचे पाय तर धरू शकते आणि एवढं सुद्धा म्हणू शकते की जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाहीत की माझा तुमच्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी काही उठणार नाही." अर्जुनला ऑकवर्ड झालेलं असतं. आपल्या सायलीची आई, माझी सासू माझे पाय धरते या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो म्हणतो, "हे बघा, जरासं तुम्ही उठा. मला काही मुद्दे क्लिअर करायचे ते झाल्यानंतर आपण बोलूया." पण ती मात्र ऐकतच नसते. "काही करा, पण अगोदर म्हणा की माझा तुमच्यावर विश्वास आहे, तेव्हाच मी उठणार आहे." असं ती म्हणू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आहे माझा विश्वास, पण तुम्ही आता काही माझ्या पाया पडू नका." तर सायली म्हणते, "झालं. बरं का आई, तू जे हे करतेस ना, ते चुकीचं करतेस. तुला असं वाटत असेल, की या सगळ्या गोष्टीनं हा विषय इथंच बंद होईल, पण हा विषय अजिबात इथं बंद होणार नाहीये. आता मी या गोष्टीच्या, या सगळ्या विषयाच्या मुळाशी जाणार आहे. तू नक्की तेव्हा काय केलं होतंस ना, ते सगळं मी पाहणार आहे." मैनावती म्हणते, "हो, हो, होय गं सायली, तुला ना कशाशी मुळाशी कशाशी जायचं आहे ना, त्याच्याशी जा. पण तुला ना असंच दिसेल, की मी ना काहीसुद्धा केलेलं नाहीये." "अगं निर्दोष आहे गं मी, खरं सांगते तुला." असं म्हणून मैनावती अजूनही ड्रामाच करत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, "आता मी पोलिसांना फोन करतो." सायली म्हणते, "पोलिसांना कशासाठी फोन करताय?" तेव्हा सांगतो अर्जुन, की "ही जी महिला आहे, जिनं लहानपणी मुलांविषयी अतिशय चुकीचं वागलेली आहे, तिला तर शिक्षा झालीच पाहिजे." असं म्हणून अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांना फोन केलेला आहे आणि ती महिला अक्षरशः रडकुंडी आलेली आहे. इकडे प्रिया अश्विनच्या जवळ बसलेली आहे. अश्विन त्याच्या कॉन्फरन्सची तयारी करतोय आणि प्रियाला सांगतोय, की "मला जरा ग्लास भरून पाणी देशील का?" प्रिया मात्र त्याच्याकडं बघत पण नाहीये. ती शून्यामध्ये हरवलेली आहे. सायली, अर्जुन तिकडे गेलेले आहेत. त्यांना माझ्या विरोधात काय सापडलं असेल का? जर का सापडलं तर काय खरं नाहीये, असा विचार ती करते. अश्विन तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, "अगं प्रिया, मी काय म्हणतो ऐकतेस का? मला एक ग्लास भरून पाणी पाहिजे." तर प्रिया अक्षरशः खेकसूनच त्याच्या अंगावर जाते आणि म्हणते, "तुझे काय हात मोडलेत का रे? मला काम सांगायला?" अश्विनला ते ऐकून मोठा धक्काच बसतो. अश्विन म्हणतो, "अगं काय झालं? तू असं का बोलतेस? माझी कॉन्फरन्स आहे. मला अँटिबायोटिक्सबद्दल आता माहिती द्यायची आहे. त्यामुळं मी कॉन्फरन्सची तयारी करतोय. एक ग्लास पाणी मागितलं मी तुला. झालं काय तुला?" तेव्हा ती म्हणते, "हो का? नुसतं एक ग्लास पाणी मागितलं. मी तुला मागते का पाणी? मग तू कशाला मागतोयस मला पाणी आणि काय? उठ आणि तुझ्या हातानं घे. तुझा हात मोडल्यासारखं का वागायला लागलाय?" अश्विन म्हणतो, "हो, ही गोष्ट तू चांगल्या सुद्धा शब्दात सांगू शकते." प्रिया म्हणते, "मला नाही आहे चांगल्या शब्दात सांगायचं. काय करायचं आहे तुला? आणि तुला काय वाटतं रे? मी इथं घरात रिकामटेकडे आहे का? सगळ्यांनी उठायचं, माझ्यावर तोंडसुख घ्यायचं. आता तू पण तसंच कर." अश्विन म्हणतो, "अगं मी तुला काही बोललेलोच नाही. मी तुला फक्त ग्लास भरून पाणी मागितलेलं आहे. या व्यतिरिक्त एक शब्द देखील मी तुला जास्त बोललो नाही." प्रिया म्हणते, "सांगितलं ना तुला, मी देणार नाही आहे पाणी. तुझ्याशी बोलायचंच नाही आहे मला." असं म्हणून प्रिया त्याच्यापासून दूर निघून जात आहे. अश्विनला कळतच नाहीये की झालंय काय. प्रिया मात्र जबरदस्त डिस्टर्ब झालेली आहे. सायली, अर्जुन आता घरी आलेले असतात. सायली अजूनही त्याच गोष्टीचा विचार करते. अर्जुनला समजलंय की सायली काय विचार करत आहे. अर्जुन तिला सांगतोय की आज आपल्याला काही पुरावा मिळेल असं मला वाटलं होतं, पण पाहिजे असा पुरावा काही मिळालेला नाहीये. तेव्हा सायली म्हणते, "पुरावा, पुरावा, पुरावा. तुम्हाला फक्त पुरावा पाहिजे मला माहिती आहे, पण माझं मन मला काय म्हणतंय ना, ते मी अगदी स्पष्टपणे ऐकते. मला ते माझे आई-वडील वाटत नाहीत.
हे मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं आहे आणि मी आता त्याच गोष्टीवर ठाम आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, ते ते आपण नंतर बघूया. आता तू जरा फ्रेश होशील का आणि माझ्याशी नीट बोलशील का? सायली मात्र त्याच्याशी एक शब्द देखील बोलत नसते. मैनावतीने किती मोठा राडा केला आहे या गोष्टीचा तिला राग येत असतो. कारण आपण थोडं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तिने जोरात राडा करायला सुरुवात केली आणि मग काहीच करता आलं नाही. आपल्याला सत्याच्या मुळापर्यंत जाता आलं नाही या गोष्टीचा तिला राग येत असतो. आणि आता तिनं ठरवलं असतं की मैनावती आणि सदाशिव यांच्याविषयीचं सगळं सत्य घरातल्या सगळ्या कुटुंबियांना सांगायचं आणि ती तसं अर्जुनला सांगते देखील. अर्जुन म्हणतो, अगं काय करायचं राहू दे ना, ते दोघं कसे जरी असले तरी तुझे आईवडील आहेत, सगळ्यांना जाणून घेऊन काय करायचं आहे त्यांच्याविषयी. तेव्हा सायली म्हणते, नाही, मागं आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजविषयी लपवून ठेवलं ना, त्यामुळे किती मोठा राडा झाला आहे माहिती आहे ना. त्यामुळं माझे आईवडील कसे आहेत ना त्याविषयी घरच्यांना सांगणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो, सायली अगं नको सांगू, शांत बस. पण सायली आता उभारलेली असते आणि तिने सर्वांना मेसेज केलेला असतो. अर्जुन म्हणतो, मेसेज कशासाठी करतेस? तेव्हा ती म्हणते की प्रिया आणि माझी आई यांना वगळून सर्वांना मी पूर्णाजीच्या रूममध्ये बोलवलेलं आहे आणि सर्वांनी तिथं आल्यानंतर मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगणार आहे. चक्क तिनं अर्जुनला देखील मेसेज केलेला असतो आणि बाहेर गेल्यानंतर अर्जुन बघतो की आपल्याला देखील मेसेज केलेला आहे आणि बोलवलेला आहे. आणि तो मनाशी म्हणतो, खरंच एखाद्या वकिलाची बायको अगदी शोभतेस बरं का, असं म्हणून तो सुद्धा आता मीटिंगला चाललेला आहे. आणि इकडे प्रिया स्वतःच्या मोबाईलमध्ये बघत असते. तिच्याच पाठीमागं अस्मिता असते. अस्मिताला देखील मेसेज मिळालेला आहे आणि ती लगेच पूर्णाजीच्या रूममध्ये चाललेली आहे. प्रियाचं मात्र कोणाकडेच लक्ष नसतं. पण त्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं की सगळे लगबगीनं पूर्णाजीच्या रूममध्ये चाललेले आहेत. सायली, अर्जुन, अस्मिता, कल्पना, प्रताप सगळेच चाललेले आहेत. नक्की पूर्णाजीच्या रूममध्ये काय आहे? आपल्याला सोडून गुप्त बैठक चालू आहे बहुतेक. म्हणजेच नक्कीच अर्जुन सायलीला काहीतरी पुरावा मिळालेला आहे आणि हा पुरावा ती सर्वांना दाखवणार आणि त्यानंतर त्या दोघांना आणि त्यांच्याबरोबर मला देखील हाकलून देणार. या गोष्टीमुळं प्रिया अगदी घाबरून गेलेली आहे. तर इकडे सायलीने सर्वांना एकत्रित केलेलं आहे आणि दरवाजा बंद केला आहे. पण दरवाजाच्या बाहेर नेहमीप्रमाणे कान लावून प्रिया मात्र उभी आहे आणि सायली सर्वांना सांगते की मला सदानंद आणि मैनावती यांच्याविषयी तुम्हाला सांगायचं आहे. सर्वजण विचारतात, काय झालंय सायली, काय घडलंय का? तेव्हा सायली जास्त काय बोलत नाही, पण म्हणते की त्यांचं वागणं पूर्णपणे खटकण्यासारखं आहे. स्वार्थी वृत्ती, लोभी वृत्ती, खोटारडेपणाने बोलणं या गोष्टी तुम्ही त्यांच्या अजिबात सहन करून घेऊ नका. मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं का सहन करून घेतात. ते माझे आईवडील आहेत म्हणून तुम्ही सहन करून घेतात. पण ते माझे आईवडील जरी असले तरी त्यांचं जिथं चुकतंय तिथं त्यांना चुकतंय हेच सांगा. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं सायली, असं काही नाही आहे. ते तुझे आईवडील आहेत, चुकणार थोडेसे, त्यांची परिस्थिती वेगळी आहे, त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, ते वेगळ्या परिस्थितीतून आलेले आहेत, त्यामुळं थोडंसं ते असं वागू शकतात. पण सायली म्हणते, तसं नाही आहे. तुम्हाला माहिती नाही ते असं वागतायत ना, तर प्रत्येक वेळेस त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि ते जिथं चुकतायत तिथं दुरुस्त करणं गरजेचं आहे, असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली, तू जे बोलतेस ते बरोबर आहे. मला देखील त्यांचं वागणं खटकलेलं आहे. पण शेवटी ते तुझे आईवडील आहेत ना, म्हणून आम्ही गोष्टी सोडून देतो. तेव्हा सायली म्हणते, हेच तर करू नका. त्यांना अजिबात तुम्ही कसलंच पाठीशी घालू नका. कारण ते दरवेळेस पाठीशी घातलं की यातून सटकण्याचा प्रयत्न करतात, आपल्याशी खोटं बोलतात, वाईट वागतात आणि मला ती गोष्ट पटत नाही. तुम्ही सगळे खूप चांगले आहात आणि म्हणून मला असं वाटतंय. आणि अर्जुन देखील सांगतो की मला देखील त्यांचं म्हणणं खटकलेलं आहे, म्हणूनच सायलीनं तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. पण अर्जुन, जो मुख्य विषय आहे तो मात्र सायलीला बोलू देत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनने पण ठरवलेलं आहे की सायलीनं जे सांगितलेलं आहे ना, अगदी त्याप्रमाणे आपण करायचं आहे. मैनावती आणि सदाशिव यांचं पोलीस स्टेशनमध्ये काही रेकॉर्ड मिळते का ते आपल्याला पाहायचं आहे. कारण ते जर का खोटारडे असतील, चोरटे असतील, तर त्यांचं पोलीस स्टेशनला नक्कीच काहीतरी रेकॉर्ड असेल असं त्याला वाटतंय आणि म्हणून तो म्हणतो की आता इन्स्पेक्टर सावंत यांना आपल्याला भेटणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट लगेच त्याने सायलीला सांगितलेली असते. तो म्हणतो, तुम्हाला वाटतंय ना की त्यांच्याविषयी माहिती मिळवावी, म्हणून मी आता पोलीस स्टेशनला चाललेलो आहे. तेव्हा सायली म्हणते, अरे वा, आज अचानक उपरती कसं काय झाली तुम्हाला? म्हणजे मी काय बोलले नाही, काय नाही, तरी देखील तुम्हाला वाटतंय की त्यांच्याविषयी इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून माहिती काढावी. तेव्हा तो म्हणतो, असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे मला वाटत होतं माहिती काढावी, पण म्हणलं की अगोदर तुम्हाला सांगावं. ती म्हणते, हो ना, म्हणजे तुम्हाला माझ्यावर आता विश्वास बसू लागलेला आहे. जर विश्वास बसत असेल तरच करा, अन्यथा मी सगळ्या गोष्टी करू शकते, असं म्हणून ती निघून जाते. इकडे अर्जुनने
चैतन्याला फोन लावलेला असतो आणि त्याला सांगतो की आपल्याला बाहेर जायचं आहे. तो म्हणतो, "हो, आपल्याला इन्स्पेक्टर सावंतकडे जायचं आहे." तो म्हणतो, "अरे वाह! तुला पण माहिती आहे. पटकन आपल्याला आता निघालंच पाहिजे." असं म्हणून तो चाललेला असतो आणि मुद्दाम सायलीने आपल्याला जाण्यासाठी परवानगी द्यावी, आपल्याला कॉफी द्यावी म्हणून तो म्हणतो, "मी आता निघालोय बरं का. मला कॉफी दिली तरी चालेल. म्हणजे मी आता इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे जाऊन येतो." तेव्हा घरच्यांना कळतं की अजूनही सायली अर्जुन एकमेकांशी नीट बोलत नाहीयेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे गेलेले आहेत आणि ते त्यांना 2 फोटो दाखवत आहेत, सदाशिव आणि मैनावती यांचा. आणि त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत म्हणतायत, "काय झालं? यांच्याविषयी तक्रार आहे का? काय चोरी केली आहे? दारू पिऊन धिंगाणा केलाय? काय केलंय सांगा आम्हाला?" तेव्हा अर्जुन आणि चैतन्य एकदम त्यांना धक्काच बसतो. कारण इन्स्पेक्टर सावंत यांच्यावर त्यांचं काय इम्प्रेशन आहे हे त्यांना समजलेलं आहे. म्हणजेच सदाशिव आणि मैनावती काय करतायत हे देखील त्यांना समजलेलं आहे. आणि इन्स्पेक्टर सावंत यांनी सांगितलंय, "या सदाशिवला तर मी आत्ता जेलमध्येच ठेवलेलं आहे." हे ऐकल्यावर तर अर्जुनला अजूनच धक्का बसलाय. म्हणजे इतके दिवस झालं मैनावती आपल्याशी खोटं बोलते की सदाशिव घरी गेलेला आहे. तो घरी गेलेला नाहीये, तर पोलिसांनी त्याला पकडून ठेवलेलं त्यांना समजतंय. तर इकडे पूर्णाजी आणि सायली एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा पूर्णाजी प्रतिमाच्या लहानपणीच्या गोधडीविषयी बोलत आहे आणि तेव्हा सायली म्हणते, "जर का ती गोधडी त्यांच्या लहानपणीच्या असेल, तर ती गोधडी त्यांनी पांघरल्यावर त्यांना जुन्या आठवणी जाग्या होतील. आपण असं करूया का?" असं ती पूर्णाजीला विचारते आणि पूर्णाजी म्हणते, की "अच्छे काम को देर किस बात की." आणि लगेच ती गोधडी घेऊन जिथे प्रतिमा झोपलेल्या आहे, तेथे ते गेलेले असतात. आणि जेव्हा ती गोधडी त्यांनी प्रतिमाला पांघरून घातलेली आहे, तेव्हा प्रतिमाचे डोळे उघडतात आणि ती गोधडी बघितल्याबरोबर प्रतिमाला काही गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. आता या गोधडीमुळे नक्की कोणत्या भूतकाळातील रहस्याचा उलगडा होणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक